नाव आहे. आता आपण सध्या बघतोय इतिहासाची साधने. प्राचीन व मध्ययुगीन भारताच्या इतिहासाच्या साधनांचा अभ्यास आपण केलेला आहे. यावर्षी आपण आधुनिक भारताच्या इतिहासाच्या साधनांचा अभ्यास करणार आहोत. इतिहासाच्या साधनांमध्ये भौतिक, लिखित आणि मौखिक साधनांचा समावेश होतोच. त्याचप्रमाणे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित दृश्यवाक्य अशा साधनांचाही समावेश होतो. भौतिक साधने. इतिहासाच्या भौतिक साधनांमध्ये विविध वस्तू, नाणी, पुतळे आणि पदके इत्यादी साधनांचा समावेश करता येईल. इमारती व वास्तू. आधुनिक भारताच्या इतिहासातील कालखंड हा युरोपीय, विशेषतः ब्रिटिश सत्ताधीश आणि स्थानिकांच्या राज्यकारभाराचा काळ मानला जातो. या काळात विविध इमारती, पुले, रस्ते, पाणपोया, कारंजे इत्यादी वास्तू बांधल्या गेल्या. या इमारतीमध्ये प्रशासकीय कचेऱ्या, अधिकाऱ्यांची तसेच नेत्यांची व क्रांतिकारकांची निवासस्थाने, संस्थानिकांचे राजवाडे, किल्ले, तुरुंग यांसारख्या इमारतींचा समावेश होतो. या वास्तूंपैकी अनेक इमारती आज सुस्थितीत पाहावयास मिळतात. काही वास्तू या राष्ट्रीय स्मारके म्हणून घोषित केलेल्या आहेत, तर काही इमारतींमध्ये संग्रहालये उभारण्यात आली. उदाहरणार्थ अंदमान येथील सेल्युलर जेल, अंदमानमधलं सेल्युलर जेल. या वास्तूंना भेटी दिल्यानंतर आपणास तत्कालीन इतिहास, स्थापत्यशास्त्र, वास्तूच्या स्वरूपावरून त्यावेळची आर्थिक संपन्नता याविषयी माहिती मिळते. जसे अंदमान येथील सेल्युलर जेलला भेट दिल्यावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या क्रांतीविषयी, मुंबई मणिभवनला किंवा वर्धा येथील सेवाग्राम आश्रमास भेट दिल्यावर गांधीयुगाची इतिहासाची माहिती मिळते. तुम्हाला माहिती आहे का? वस्तू संग्रहालय आणि इतिहास. इतिहासाच्या अभ्यासासाठी वस्तू संग्रहालयामधून विविध वस्तू, चित्रे, छायाचित्रे यांसारख्या विविध गोष्टींचे जतन केले जात असते. पुण्यातील आगाखान पॅलेस येथील गांधी स्मारक संग्रहालयात आपणास महात्मा गांधीच्या वापरातील अनेक वस्तू, कागदपत्रे पाहावयास मिळतात. पुतळे आणि स्मारके. स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात अनेक व्यक्तींची स्मारके पुतळ्यांच्या रूपात उभारली गेली. हे पुतळे देखील आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. विविध पुतळ्यांवरून आपणास त्या काळातील राज्यकर्ते, समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती त्यांच्याविषयी माहिती मिळते. पुतळ्याच्या दर्शनी पाटीवर संबंधित व्यक्तीचे पूर्ण नाव, जन्ममृत्यूची नोंद, त्या व्यक्तीचे थोडक्यात कार्य, जीवनपट यांविषयी माहिती मिळते. महात्मा ज्योतिराव फुले, लोकमान्य टिळक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांप्रमाणे विविध घटनांच्या स्मृतिप्रित्यर्थ उभारलेली स्मारकेसुद्धा संबंधित घटनाकाळ, त्या घटनेशी निगडित व्यक्ती इत्यादी माहिती देतात. उदाहरणार्थ विविध ठिकाणची हुतात्मा स्मारके. तुमच्या नजीकच्या परिसरात असणारी स्मारके आणि पुतळे यांविषयी माहिती मिळवा. त्यावरून तुम्हाला त्या घटनेची अथवा व्यक्तीविषयी कोणती माहिती मिळते याची नोंद करून पहा. लिखित साधने. आधुनिक भारताच्या इतिहासाच्या लिखित साधनांमध्ये खालील बाबींचा समावेश होतो. लिखित साधने काय असतात? पत्रव्यवहार, नियतकालिके, परदेशी व्यक्तींच्या नोंदी, फॅक्टरी रेकॉर्ड्स, वृत्तपत्रे, आत्मचरित्रे, चरित्रे, पुस्तके ही लिखित साधने. म्हणजे आपण आधुनिक भारताच्या इतिहासाच्या लिखित साधनांमध्ये ह्याचा समावेश होतो. म्हणजे जे काही पत्रव्यवहार असतील, नियतकालिके असतील, नोंदी असतील, फॅक्टरी रेकॉर्ड असतील, वृत्तपत्रे असतील, आत्मचरित्रे असतील किंवा चरित्रे आणि पुस्तके हे सगळं लिखित साधनांमध्ये येतं. वृत्तपत्रे व नियतकालिके. वृत्तपत्रांमधून आपणास समकालीन घटनांविषयी माहिती मिळते. त्याचबरोबर एखाद्या घटनेचे सखोल विश्लेषण, मान्यवरांची मतमतांतरे, अग्रलेख प्रसिद्ध होत असतात. आपल्याला त्या काळातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक घडामोडींचीही माहिती मिळते. स्वातंत्र्यपूर्व काळ म्हणजे 1947च्या अगोदरचा काळ. ज्ञानोदय, ज्ञानप्रकाश, केसरी, दीनबंधू, अमृत बाजार पत्रिका यांसारखी वृत्तपत्रे लोकजागृतीची महत्त्वपूर्ण साधने होती. या वृत्तपत्रांद्वारे आपल्याला ब्रिटिश सरकारची भारताविषयीची धोरणे, त्यांचे भारतावरील परिणाम यांविषयीचा अभ्यास करता येतो. ब्रिटिश काळात वृत्तपत्रे केवळ राजकीयच नव्हे तर सामाजिक प्रबोधनाचीही साधने. म्हणजे ब्रिटिश काळात वृत्तपत्र म्हणजे राजकीय नव्हतं, फक्त सामाजिक प्रबोधनाचं साधन म्हणूनही काम करत होती वृत्तपत्रे. विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी निबंधमाला या मासिकातून विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी निबंधमाला या मासिकातून
हितार्थवादी उर्फ गोपाळ हरी देशमुख. म्हणजे विष्णू शास्त्रीची पुढचे पुळणकरांचं मासिक कोणतं? निबंधमाला. लोकहितवादी उर्फ गोपाळ हरी देशमुखलाच काय म्हणतात? लोकहितवादी. यांनी गोपाळ हरी देशमुख यांचं कुठलं? प्रभाकर. या साप्ताहिकातून लिहिलेली शतपत्रे, म्हणजे शतपत्रे बघा की, म्हणजे विष्णू शास्त्रीचे पुळणकर यांनी निबंधमाला आणि लोकहितवादी यांनी